नमस्कार. अनेक अभियोगधारकांनी मला हा प्रश्न विचारला होता की सर, अंशतः अनुदानित शाळा विदाऊट इंटरव्ह्यूला येतात का? जर त्या आल्या तर त्यांना प्राधान्यक्रम द्यायचं का? त्या ठिकाणी जाण्याचे फायदे कोणते, तोटे कोणते याबद्दल तुम्ही सविस्तर सांगा. पगार किती राहील तेही सांगा. शिक्षण सेवक लागते का तेही सांगा. आणि सोबतच जर समजा विथ इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला जर 100% अनुदानित संस्था आली नाही, अंशतः अनुदानित आली, किंवा एक आहे 100% अनुदानित संस्था, दुसरी आहे 60% अनुदानित संस्था, तर या दोनपैकी 100% अनुदानित दूर आहे, 60% माझ्या घराजवळ आहे, मग मी कशाला प्राधान्यक्रम द्यावेत? कोण्या ठिकाणी मला सर्व्हिस जास्त मिळू शकते, कोण्या ठिकाणी मी फायद्याचं राहील? जर मला 100% अनुदानित आणि 60%, 80%, 20%, 40% अशी जर संस्था आली तर यांचा टप्पावाढ किती वर्षांनी होतो? मी किती वर्षांनी 100% जाईल? इन केस जर मी इकडे अंशतः अनुदानित शाळेवरती जर प्राधान्यक्रम दिले आणि विद्यार्थी कमी झाल्यामुळं किंवा एखाद्या दुसऱ्या कारणामुळे जर मी एक्सेस झालो, अतिरिक्त झालो, तर माझी नोकरी जाऊ शकते का? माझ्या पदाला संरक्षण मिळते की नाही? माझी पगार बंद होईल का? हे सगळे असंख्य प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेमध्ये देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अतिशय बारीक पैलूंवर जे तुम्हाला कधीही कोणीही सांगणार नाही, मला असं वाटते. ठीक आहे, सांगतील वरची थातूर माहिती देतील, परंतु ज्या डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे मला नाही वाटत कोणी सांगेल. ठीक आहे, ही माहिती तुम्ही बघा, तुमच्या विवेकी बुद्धीला जर पटली तरच माझ्या माहितीवरती विश्वास ठेवा. अन्यथा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वाटेल ते शिव्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, पण मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ही माहिती तुमच्या फायद्याचीच राहील. बघा, तुमच्या मनामध्ये सध्या हे प्रश्न आहेत की सर, अंशतः अनुदानित शाळा असेल तर मी प्राधान्यक्रम देऊ का? फायद्याचं राहील का? शिक्षण सेवक राहील का? पगार किती राहील? सेफ्टी राहील का? ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर समजा अंशतः अनुदानित शाळेवरती प्राधान्यक्रम देत असाल तर माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्ही ह्या 4-5 गोष्टी तुम्ही सगळ्यात आधी चेकआउट करा. प्राधान्यक्रम देण्याच्या पूर्वीच इंटरनेटवर जायचं, UDAS नंबर टाकायचा, ते संस्थेचं नाव टाकायचं, काही ना काही माहिती तुम्हाला 100% त्याच्याबद्दल मिळते. मग जर त्या संस्थेचा, त्या शाळेचा UDAS नंबर तुम्हाला मिळाला तर तो UDAS नंबर सरळ पोर्टलवरती किंवा नुसतं गुगलवरती जरी टाकला तरी त्या शाळेची सगळीच्या सगळी माहिती, मागच्या 2-4 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड, त्या ठिकाणी विद्यार्थी किती होते, त्या ठिकाणी शिक्षक किती होते, मग विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली की वाढत गेली, हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन चेक करता येतं. मी त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. म्हणून जर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा असेल तर सुरुवातीला हे बघा की त्या संस्थेला टप्पा सध्या किती आहे, म्हणजे तो टप्पा 20चा आहे की 40चा आहे, 60 आहे की 80 आहे. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही आधी चेकआउट करा. मी तुम्हाला सांगतो 20% जरी संस्था असेल तरी सुद्धा परवडते, कारण की याचाही पगार तुमचा शिक्षण सेवकाच्या पगारापेक्षा जास्तच राहतो. फक्त 1 ते 5 असेल तर ती कमी राहतो, बाकी तुम्हाला काही अडचण नाही. 20% असेल तर तुम्हाला 16, 18 आणि 20,000 जे मिळतात की नाही त्याचा एवढा पगार तर इथे कधीही मिळतो 20% संस्थेवरती. 40% असेल तर बिनधास्त करा, काही अडचण नाही. पण ते करण्यापूर्वी 2-3 गोष्टी लक्षात घ्या. विद्यार्थी संख्या किती आहे मी तुम्हाला सांगितलं, पोर्टलवरून चेक करा. खूप सोपं आहे, जगावरती इंटरनेटवरती काही उपलब्ध आहे. फेसबुकला त्या संस्थेचं नाव सर्च करायचं, काही ना काही सापडते. नाही सापडलं तर गुगलला सर्च करायचं. नाही काही वाटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपले अभियोगधारक आहेत, त्यांच्याशी फोनवर बोलायचं, माहिती काढा म्हणायचं, एकमेकांना सहकार्य करायचं. पुढे बघा, मॅनेजमेंट कशी आहे, म्हणजेच काय, संस्था कशी आहे, संस्था चालक कशी आहे, त्यांचं मंडळ कशा पद्धतीने आहे, त्रास देतात का कारण की तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की शिक्षकांना खूप जाच असतो, तर ते मॅनेजमेंटबद्दल तुम्ही चौकशी करा. तोंडावर गोड बोलणारे आहेत, तोंडावर कडू बोलणारे असतील चालतील, परंतु नंतर त्रास देणारे नसले पाहिजेत, माझं असं स्पष्ट मत आहे. म्हणून मॅनेजमेंट कसं आहे, ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही एकदा चेकआउट करा. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण आहे की शहरी भागामध्ये ही शाळा आहे ते बघा, कारण की ग्रामीण भागामधल्या अनेक अशा बहुतांशी ठिकाणी मला असं दिसून येत आहे की पटसंख्या थोडीशी कमी होत आहे. विशेषतः यामध्ये ग्रामीण भाग जर असेल तर 6वी ते 8वी या वर्गासाठी थोडासा धोका आहे, कारण की मॅक्झिमम विद्यार्थी कॉन्व्हेंटला चालले, खाजगी शाळांमध्ये चालले, कॉम्पिटिशन प्रचंड आहे. प्रत्येक शाळेला वाटते की हा विद्यार्थी माझ्याकडे आला पाहिजे. 6वी ते 8वी पर्यंत थोडीशी विद्यार्थ्यांची मारामार असते. म्हणून तुम्ही प्राधान्यक्रम देताना शाळा जर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल तर 6वी ते 8वीची पटसंख्या एक वेळेस बघा. संच मान्यतेचं धोरण व्यवस्थित आहे की नाही बघा. मागच्या 2-3 वर्षामध्ये ते शिक्षक अतिरिक्त झाले की बघा. सर म्हणा तुम्ही एवढ्या गोष्टी बघायला सांगून राहिले, हे कुठं बघायचं भाऊ, बघा, नाहीतर मग आयुष्यभर तुम्हाला आहे की नाही एकमेकांकडे बघल्याशिवाय काय पर्याय नाही राहणार. मग तुम्ही झाडाकडे पाहसाल, मी कशाला इथे आलो, तुम्ही शाळेच्या भिंतीकडे पाहसाल, तुम्ही म्हणसाल इकडे कशाला आलो, ते भिंतीन म्हणतील भाऊ तवा का तुपलं काय, डोकं काय मॅड झालं होतं का, तवा तो काही गायडन्स बॅचवाले बी नाहीत आहे की नाही, त्याला विचारून बरं हे सांगतच नाही. तर खूप बारीक सारीक गोष्टी येतात, ठीक आहे, पण हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं का, मी माझ्या अनुभवातून सांगतो.
विश्वास ठेवायचा असेल नका ठेवू. बरं, मी ज्या गोष्टी सांगून राहिलो का नाही, तुम्ही एखाद्या शिक्षकांसोबत बोलून बघा. तुमच्या जवळची अंशतः अनुदानित शाळा असेल की नाही, किंवा 100% अनुदानित असेल, त्यांच्यासोबत बोला. म्हणा गुरुजन्माला हे असं असं सांगून राहिली, याचं म्हणणं बरोबर आहे का, एकदा चेकआउट करा. शिक्षण सेवक तुम्हाला लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जर तुम्ही अंशतः अनुदानित शाळेवरती गेला तर काय, तुम्हाला शिक्षण सेवक लागत नाही. इतरांपेक्षा तुम्हाला 3 वर्ष जास्त सेवा मिळते. म्हणजे इतर जर एखादा असेल, जर त्याला 20 वर्ष सेवा मिळत असेल, ठीक आहे, 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी काढून, तर तुम्ही जर अंशतः अनुदानितवरती गेलं तर तुम्हाला 23 त्या ठिकाणी वर्ष सेवा करायला संधी मिळते. यांना जर समजा 20 इन्क्रीमेंट लागल्या तर तुम्हाला 23 इन्क्रीमेंट लागतात. हा फायदा असतो. आणि एका इन्क्रीमेंटचा फरक मी तुम्हाला मागे सांगितला होता, जवळपास 2000 रुपये जरी असं कन्सिडर केला तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बघा, सध्याच्या हिशोबामध्ये सांगतो. एका इन्क्रीमेंटचा फरक जर आपण 2000 कन्सिडर केला, ठीक आहे, तर अशा किती इन्क्रीमेंट येतात, 3 समजा, आहे का नाही, कारण की 3 वर्षाचा शिक्षण सेवा कालावधी असतो. मग 3 दोन्ही किती झाले, 6000 रुपये. 6000 रुपये किती महिन्याचे भाऊ, एका महिन्याचे. असे एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12, आहे की नाही. मग तुम्ही विचार करा आता, 12 × 72 एवढा फरक पडतो. मग तुमची जर सेवा असेल समजा 18 वर्ष किंवा 20 वर्ष, तर त्याला गुणिले 20 करा. भाऊ, लाखामध्ये हिशोब येते. म्हणून विचार करा. फक्त तुम्ही हे देत असताना काय करायचं, विद्यार्थी संख्या बघा, मॅनेजमेंट बघा कसं आहे, तर मग पुढचं पुढे बघू. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, जर एखादी संस्था सध्या 20% असेल, 40 वर असेल, 60 वर असेल किंवा 80 वर असेल, ठीक आहे, बघा 20, 40, 60 आणि 80, तर तुम्ही 100% निवड करा, काही अडचण नाही. कारण की पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2027 पासून पुढचा टप्पा वाढणार आहे. म्हणजे 20 वाली संस्था जाईल 40 वर, 40 वाली येईल 60 वर, 60 वाली जाईल 80 वर, 80 वाली जाईल 100 वर. जागा रिक्त असेल तर संधी सोडू नका. ठीक आहे, तुमच्यासाठी चांगला फायद्याचाच हा निर्णय राहील, याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अंशतः अनुदानित जर बघितलं आणि जर तुम्हाला 11वी-12वीचा वर्ग असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, अंशतः अनुदानित आणि 11वी-12वी आहे, तर मला असं वाटतं की कला शाखेत जाण्याच्या पूर्वी तुम्ही थोडा विचार करा. कारण की कला शाखेमध्ये दरवर्षी काय होऊन राहिलं, विद्यार्थी कमी होऊन राहिले, शिक्षक अतिरिक्त होऊन राहिले, नवीन संचय मान्यतेचं धोरण आलं. म्हणून जर अंशतः अनुदानित शाळा असेल तर शक्यतो काय करा की कला शाखेमध्ये जाणं त्या ठिकाणी टाळा. तसं जर तुम्ही अतिरिक्त सुद्धा झाले तरी सुद्धा तुमच्या सांभाळण्याची जबाबदारी ही शासनावरतीच असते, त्याच्यामुळे काही अडचण नाही. परंतु मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की कला शाखेवर जाण्याच्या पूर्वी तिची विद्यार्थी संख्या हो तुम्ही चेक करा. 100% तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही कला शाखेची जर आपण अवस्था बघितली तर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. म्हणून थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्या. याच्यामध्ये झालं काय, कला शाखेमध्ये पासिंग आहे समजा 80 मार्क जर असतील तर यांना प्रॅक्टिकलचे पडतात 20 मार्क, बरोबर आहे. आणि सायन्सला जर गेलं तर प्रॅक्टिकलचे पडतात 30 मार्क. आता इथे पास होण्यासाठी लागतात 15 मार्क आणि इथं विज्ञान शाखेला गेलं तर पास व्हायला लागतात 5 मार्क. 30 मार्क प्रॅक्टिकलचे चालले, 27, 28, 29 असे मार्क टाकतात. तर त्याच्यामुळे काय होतात, विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल असा काय खूप जास्त आहे. आणि काही लोक नुसतं फक्त शायनिंग मारण्यासाठी विज्ञान घेतात. त्यांचं कॉलेज जर रेग्युलर झालं, परीक्षा वेळेवर झाल्या तर काही पोट्टे विज्ञान शाखेला वाचू शकत नाही, असे विद्यार्थी सायन्सला येतात. म्हणून थोडंसं सायन्स शाखा जर असेल तर काही अडचण नाही, तुम्ही बिनधास्त द्या. विज्ञानची विद्यार्थी संख्या कमी पडत नाही, ठीक आहे, फक्त मॅनेजमेंटचा तेवढा विचार करा. आता याच्यामध्ये जर 6वी ते 8वी असेल तर मी तुम्हाला सांगतो विचारपूर्वक निर्णय घ्या. 8वी, 9वी, 10वी असेल तर बिनधास्त जा, काही अडचण नाही. कारण की बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय राहते, विद्यार्थी संख्या राहते. त्यामध्ये फक्त ती ग्रामीण आहे की शहरी आहे एवढं चेक करा. UDIS नंबर मिळवा. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की UDIS नंबर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. UDIS नंबर चेक करा. UDIS नंबर गुगलवरती टाका. जेवढी काही माहिती त्या शाळेच्या माध्यमातून भेटेल ती बघा आणि मग काय करा, तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या. विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या खूप बारीक सारीक गोष्टी आहे, तुम्हाला शक्यतो कोणी सांगणार नाही. माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, म्हणजे तसा सर्वांचाच असतो, मी काही इतरांच्या प्रयत्नांवरती शंका उपस्थित करत नाही, परंतु प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला याच्यातले बारकावे समजून येतील. तुमचा थोडासा वेळ जाईल आता सध्या व्हिडिओ पाहताना, परंतु प्राधान्यक्रम देताना तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी राहील. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद.